जेव्हा आपण ChatGPTला किंवा कोणत्याही एआयला जेव्हा PDF किंवा वर्ड फाईल देतो, तेव्हा त्या केसमध्ये त्यांना पूर्ण कंटेंट जो आहे त्या फाईलमधला कसा समजतो. कारण त्या केसमध्ये एआय जो आहे तो पूर्ण PDF डायरेक्टली रीड करत नाही. तर त्या केसमध्ये काही प्रोसेस असते, त्या प्रोसेसला तो फॉलो करतोय आणि त्यातूनच एआय जो आहे एक नॉलेज बेस तयार करतोय. सर्वात पहिल्यांदा आपली PDF फाईल किंवा वर्ड फाईल किंवा एखादं टेक्स्ट डॉक्युमेंट असते, तर त्यामधून कंटेंट म्हणजे टेक्स्ट जे आहे तो पहिल्यांदा बाहेर काढला जातोय आणि याला आपण टेक्स्ट एक्स्ट्रॅक्शन म्हणतो. त्यानंतर तो संपूर्ण कंटेंट एकाच वेळेस स्टोअर केला जात नाही, तो लहान लहान भागामध्ये डिवाइड केला जातोय, ज्याला आपण डायरेक्टली चंक म्हणू शकतो. कारण एआय मध्ये छोट्या छोट्या पार्ट्सवर काम करणं इझी जाते, त्यामुळे तो चंक मध्ये डिवाइड करतोय आणि हा जो प्रत्येक चंक आहे तो एम्बेडिंग मॉडेलला पाठवला जातो. हा जो मॉडेल आहे तो त्या चंकला समजून घेऊन त्याला तो नंबर्स मध्ये कन्वर्ट करतो आणि याच नंबर्सना आपण वेक्टर किंवा एम्बेडिंग असं म्हणतोय. आणि हे जे नंबर्स आहेत हे दिसायला जरी साधे असले तर त्या पूर्ण PDF कंटेंटचा जो टेक्स्ट आहे तर त्या नंबर्स मध्ये ऍड झालेला असतो. आणि शेवटी हे जे पूर्ण फॅक्टर्स आहेत हे डेटाबेसमध्ये स्टोअर केले जातात आणि त्याला आपण फॅक्टर डेटाबेस म्हणतोय. आणि त्यानंतर जेव्हा युजर एखादा प्रश्न विचारतोय तर त्या केसमध्ये फॅक्टर डेटाबेसमधून स्टोअर केलेले जे चंक्स आहेत त्यामधून डायरेक्टली डेटा एआय रीड करता येईल आणि तुम्हाला जे आहे ती इन्फॉर्मेशन डायरेक्टली ॲज अ रिस्पॉन्स तुम्हाला सांगतोय. म्हणजे ही जी पूर्ण प्रोसेस आहे ही प्रोसेस फाईल अपलोड केल्यानंतर होते आणि तिथून तुम्हाला रिस्पॉन्स जो आहे जनरेट होतोय. त्यामुळे एआय जे आहे डायरेक्ट PDF रीड करत नाही, तर ती प्रोसेसला फॉलो करते आणि चंक्सला डिवाइड करून फॅक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर करते. फॅक्टर डेटाबेस नंतर सेम डेटा रीड करतोय प्रॉम्प्ट वाईज आणि तो तुम्हाला ॲज अ रिस्पॉन्स जनरेट करतो. तर माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा.